आपली लाल मिरची तयार आहे। याला लाल तिखट सुद्धा असं बोलले जाते। ही एकदम घरी बनवली आहे मी, जी भाजीला रंगही छान देते आणि चवीला सुद्धा भारी लागते। मिरची बाजारातून आणण्यापासून ते ती दळून आणण्यापर्यंत पूर्णपणे सविस्तर कृती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर काही खास टिप्स सुद्धा देणार आहे, ज्यामुळे मिरचीला कलर हा वर्षभर टिकून राहतो आणि मिरचीला चांगल्या प्रकारे चव पण येते, जेणेकरून आपली भाजी सुद्धा एकदम चवदार लागते। तर इथे मी चांगल्या क्वालिटीच्या बाजारातून मिरच्या घेऊन आली। ही मी पूर्णपणे 1 किलो बेडगी मिरची आणली आणि या मिरचीला आपण आता थोडा कचरा साफ करून घेऊया। यासाठी मी मोठ्या टपामध्ये काढून घेतली। कचरा म्हणजे थोडेसे खराब असलेले मिरची किंवा थोडेसे याला जाळे लागलेली मिरची, अशा प्रकारची मी मिरची साईडला करणार आहे। मिरची घेताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। मिरची बाजारातून आणताना आपल्याला मिरची ही पूर्णपणे लाल भडक असलेली घ्यायची। पण आता बघा, मिरची ही दुकानदार काय करतात, मिरचीला थोडेसे पाणी मारतात। का मारतात? तर मिरचीचं वजन थोडं वाढण्यासाठी पाणी मारून ठेवतात, त्यामुळे मिरची ही कमी येते। आता मी 1 किलो बेडगी मिरची आणि त्यासोबत मी पावशेर लवंगी मिरची घेतली। आमच्या घरात जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे मी हे बेडगी मिरचीचं प्रमाण जास्त ठेवलं आणि लवंगी मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं। तुम्ही जर थोडं जास्त तिखट खात असाल तर 1 किलोला अर्धा किलो लवंगी मिरची वापरा, किंवा अर्धा किलो बेडगी मिरची आणि अर्धा किलो लवंगी मिरची वापरली तरी चालेल। आता या मिरच्या आता थोड्याशा शेजाळलेल्या आहेत, म्हणजे या थोड्याशा तुटत नाही। तुम्ही बघू शकतात, याचे तुकडे होत नाही। याला थोडंसं पाणी मारलेलंच असतं। दुकानदार हे मारतातच, कारण की थोडं वजन भरण्यासाठी। आता बघा, मिरची घेताना खूप महत्त्वाचं, लाल तिखट रंगाच्या मिरच्या घेतल्या तर त्या पूर्णपणे झणझणीत होते आणि बेडगी मिरची मिक्स करून वापरली तर भाजीला तरी येते, म्हणजे कलर सुद्धा येतो आणि मिक्स मिरची असल्यामुळे भाजीला चव सुद्धा येते आणि तिखटपणा पण बऱ्यापैकी येतो। आता या मिरच्यातील थोड्याशा खराब मिरच्या म्हणजे 1-2 असतात, त्या आपण थोडं साईडला करणार आहोत। आणि मी इथे एक मोठा टब घेतला। हा टब कशासाठी घेतला? आता या मिरच्यांना आपल्याला उन्हामध्ये सुकवायच्या आहेत, म्हणजे उन्हामध्ये वाळवायच्या आहेत। पण त्या अगोदर डायरेक्ट वाळत घालायचे नाही। मिरचीचा रंग हा वर्षभर टिकून राहण्यासाठी माझ्याकडे एक छान अशी टिप्स आहे। मिरच्यांना आपल्याला थोडासा ऑइल लावून घ्यायचं। हातावरती ऑइल घेऊन असं मिरच्यांना पूर्णपणे आपण चोळून घेऊया। हे ऑइल लावलत ना तर मिरचीचा डायरेक्ट कलर उडत नाही, मिरचीचा रंग उडून जात नाही। त्याच्यामुळं मिरच्यांना दळून आणल्यानंतर वर्षभर याचा रंग टिकून राहतो। ही टिप्स खूप महत्त्वाची आहे, नक्की फॉलो करा। याप्रमाणे मिरची कराल तर तुमची मिरची ही 100% वर्षभर आरामात टिकून राहील। आता आपण एक एक करून सगळ्या मिरच्यांना ऑइल लावलं। तर ऑइल किती लावायचं? थोडंसं 2 चमचे लावायचं, जास्त लावायचं नाही आणि पूर्णपणे मिरच्यांना लागलं पाहिजेत। बरेच जण काय करतात, मिरच्या हे दळून आल्यानंतर त्याला तेल लावून साठवून ठेवतात, पण मी असं करत नाही। आमच्याकडे अशा पद्धतीने मिरच्या तेल लावून त्याला सुकवल्यानंतर दळून आणतात। याचप्रमाणे मी आता जी लवंगी मिरची आहे तिला सुद्धा हलकंसं ऑइल लावून घेणार आहे। लाल तिखट रंग, झणझणीतपणा आणि मिरचीची क्वालिटी ही पूर्णपणे मिरच्यांवरती डिपेंड असते, म्हणून घेताना लाल रंगाच्याच मिरच्या घ्या आणि पूर्णपणे सुकलेल्या असाव्या। त्याचप्रमाणे घ्या, म्हणजे याला थोडी बुरशी लागली नसावी किंवा जास्त ओल्या पण नसावा। चांगल्या दर्जाच्या मिरच्या घेतल्या तर नक्कीच आपली मिरची ही लाल तिखट खूप चांगले बनतात आणि 1 ते 2 वर्ष आरामात टिकतं। तर पुढे मी आता ह्या मिरच्यांना उन्हामध्ये सुकवणार आहे। बाजारातून मिरच्या आणल्या त्याला लगेच दळायच्या नाही, त्यांना आधी कडक उन्हामध्ये सुकवायच्या, जवळजवळ 5 ते 6 तास ह्या सुकवायच्या। त्याचप्रमाणे तेल लावल्यामुळं ह्या मिरच्यांचा अजिबात कलर फिका होणार नाही याची गॅरंटी आहे। आणि दोन्ही प्रकारच्या इथे मिरच्या मी सुद्धा सुकून घेतल्या। सुकल्यामुळे याची देठ आरामात निघतात आणि जो असलेला नरमपणा आहे तो सुद्धा निघून जातो। त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचे, उन्हामध्ये सुकवल्यामुळे मिरचीला अजिबात बुरशी लागत नाही आणि ही आपल्या जास्त दिवस टिकते। आता मी मिरच्या 5 ते 6 तास सुकवल्या होत्या आणि ह्या काढून आणल्या। तर तुम्ही बघू शकतात, याचे एकदम तुकडे पडतात व्यवस्थित। एक हाताने तोडी लगेच याचा 2 तुकडे होत आहेत। त्याचप्रमाणे याची देठ सुद्धा, मिरच्यांची देठ काढणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तिखट हे स्वच्छ असतं
आणि दळताना अजिबात अडथळा येत नाही. त्याचप्रमाणे मिरचीचा कलर हा पूर्णपणे लाल असतो. जर देठासहित मिरच्या दळल्या तर मिरचीचा कलर थोडासा भुरकट येतो आणि मध्ये असा थोडंसं त्याचं टेक्स्चर सुद्धा एकसारखं राहत नाही. त्याचप्रमाणे मी इथं बेडगी मिरचीचं सुद्धा पूर्ण देठ काढून घेणार आहे. बघा, आता आपण मिरच्यांची देठ काढत आहोत. देठ काढता काढता मिरच्यांचे तुकडे होतात किंवा देठामधून थोड्याशा बिया खाली पडतात. आता ह्या बियांना आपल्याला फेकून नाही द्यायचं, त्या साफ करून पुन्हा एकदा पूर्ण मिरच्यामध्ये दळण्यासाठी टाकून द्यायचं. काही जण काय करतात, बिया कमी करतात, त्यामुळे मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो. जर बिया तुम्ही तशाच ठेवल्या तर तिखटपणा टिकून राहतो. आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहे. हे खडे मसाले टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी टाकते दरवर्षी. इथे मी 10 ग्रॅम शहाजिरे, 10 ग्रॅम प्रत्येकी लवंगा, दालचिनी, मिरे, तेजपत्ता आणि 20 ग्रॅम धने घेतले. बऱ्याच ठिकाणी काय करतात, धन्याची थोडीशी क्वांटिटी जास्त ठेवतात, म्हणजे पावशेर धने टाकतात. आता हे पूर्णपणे मसाले मी याच्यामध्ये डायरेक्ट टाकणार आहे, अजिबात भाजणार नाही आणि दळण्यासाठी गिरणीमध्ये देणार आहेत. 1 किलोचं प्रमाण झालेलं पूर्ण वाळून. दळूनंतर तुम्ही बघू शकतात एकदम लाल रंग याला दिसत आहे आणि बघू शकतात याला किती सुरेख असा रंग देखील आला आहे. अखेर आपली घरगुती लाल मिरची एकदम मस्त तयार झाली आहे. रंग आणि चव सुद्धा याची खूप भारी, त्याच्यामुळं हा पूर्णपणे वर्षभर टिकून राहील याची गॅरंटी आहे. बाजारातून मिरच्या आणण्यापासून तर निवडण्यापासून तर पूर्ण दळेपर्यंतची पूर्ण मी सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये दाखवली गेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर आता मिरची स्टोअर कशी करायची. मिरची स्टोअर करण्यासाठी शक्यतो काचेची बरणी वापरा, स्टीलची किंवा प्लास्टिकची वापरू नका. त्यामुळं काय होतं, त्याला जाळं लागतं आणि त्याचा कलर सुद्धा हा फिका होतो. काचेच्या बरणीमध्ये स्टोअर केल्यामुळं एकदम हवा बंद असते आणि याला कुठल्याही प्रकारचं याचं कलर वगैरे जात नाही. त्याच्यामुळं होईल तसं आपल्याला काचेच्या बरणीमध्येच याला स्टोअर करा. त्याचप्रमाणे काही साठवणुकीचे मसाले सुद्धा असतील तर ते काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा. तसेच मिरची भरत असताना ओला चमच्याचा सुद्धा वापर करू नका, नाहीतर मिरचीला बुरशी लागेल. अशा योग्य प्रकारे स्टोअर केल्यामुळे ही मिरची महिने फ्रेश असते. तर मी इथे तुम्हाला काही खूप महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. टिप्स नंबर 1, मिरच्या पूर्णपणे सुकलेल्या असाव्या. 2 नंबर, रंगासाठी आणि तिखटपणासाठी वेगवेगळ्या मिरच्या घ्या, जेणेकरून आपली भाजी ही चवदार होईल. 3 नंबर, उन्हामध्ये याला कमीत कमी 5 ते 6 तास सुकून घ्या. 4 नंबर, तिखट हे काचेच्या बरणीमध्ये भरा, जेणेकरून हे आपलं बरेच दिवस टिकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिखट आपल्या कोरड्या जागी ठेवा, म्हणजे जी बरणी आपण घेतली आहे ती एकदम व्यवस्थित जागी स्टोअर करा. अशा ओल्यासर जागी किंवा थंडसर जागी तिला ठेवू नका, नाहीतर ही आपले लवकर खराब होईल. अशा ह्या टिप्स फॉलो करून तुमची मिरची ही खूप दिवस टिकेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.